नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये उद्या कॅप्टन पदाच्या उमेदवार निवडीचा आणि पॉवर की मिळवण्याचा एक टास्क रंगणार आहे आणि या टास्क मध्ये दिव्या शिंदे वर्सेस बिग बॉसच्या घरातील इतर सदस्य असा सामना पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, आज बिग बॉसच्या घरामध्ये एक मोठा ट्विस्ट आला होता आणि या ट्विस्ट अंतर्गत उलटा पुलटा रूमचा दरवाजा ओपन केला आणि यावेळी सध्या बिग बॉसच्या घरातील कॅप्टन असलेली प्राजक्ता शुक्रे यांना बोलवण्यात आलं आणि बिग बॉसने सांगितलं की जर पुढच्या आठवड्यात देखील तुम्हाला कॅप्टन पद पाहिजेत असेल, कॅप्टन पदाची उमेदवारी मिळवायची असेल, तर तुम्हाला पॉवर कीचा वापर करत कॅप्टन पदाची उमेदवारी घ्यायची आहे. जी काही पॉवर की आहे ती जमा होणार. तर इथे कुठलाही विचार न करता थेट प्राजक्ता शुक्रे यांनी कॅप्टन पदाची उमेदवारी मिळवली. तर याच्यामध्ये करण सोनावणे याच्याकडे देखील पॉवर की होती. मात्र इकडे पॉवर कीचा वापर करत प्राजक्ता शुक्रेने ती उमेदवारी मिळवली. त्यामुळे करणची पॉवर की बाद झाली. आता एक कंटेस्टंट आपल्याला कॅप्टन पदाच्या उमेदवारीसाठी मिळालाय. आता हे जे काही बाकीचे कंटेस्टंट आहेत त्यापैकी काही कंटेस्टंट निवडले जाणार आहेत. त्यासाठी उद्या बिग बॉस शेणाचं आणि मेनाचं दार असा कॅप्टन पदाचा टास्क घेणार आहे. तर मित्रांनो, या टास्क अंतर्गत बिग बॉसने तीन सदस्यांच्या जोड्या केल्या आहेत आणि हे तिन्ही सदस्य मी कॅप्टन पदासाठी का लायक आहे ते सांगायचं आहे आणि समोरची लोक तू का लायक आहे किंवा का लायक नाही असं कारण सांगून एकतर कॅप्टन पदाची उमेदवारी त्याला देतील अथवा कॅप्टन पदाच्या रेसमधनं तो सदस्य बाद होईल. तर ह्याच्या काही तीन जोड्या येणार आहेत. त्याच्यामध्ये एक जोडी येते ती म्हणजे दीपाली सेठ, त्यानंतर विशाल कोटियान आणि त्याच्यासोबत दिव्या शिंदे. तर हे जे काही तीन सदस्य उभे आहेत तर त्यापैकी बहुतांश सदस्यांना दिव्या शिंदे कॅप्टन म्हणून लायक वाटत नाही. काही जण सांगतात की तुम्ही तेवढे कॅपेबल नाही. तर इकडे ऋतुजा सांगते की कॅप्टन यांनी दोन्ही बाजूने ऐकून घेणं गरजेचं आहे, मात्र तू तशी नाही आहेत. तर इकडे सागर कारंडे सांगताना दिसतोय की तुम्ही सध्या तरी कॅप्टन पदासाठी लायक नाही. तर इकडे सचिन भाऊ सांगतो की तुमच्याकडे तेवढा अनुभव नाही. तर हे सगळं ऐकल्यानंतर दिव्या शिंदे खूपच भडकते आणि ती इथे सांगताना दिसते की अनुभव आहे तो जन्मजात येत नाही. जर अनुभवाची गोष्ट तुम्ही करत असाल तर मी आता सगळ्यांच्या विरुद्ध म्हणजे अख्ख्या घराच्या विरुद्ध उभी राहणार आहे. तर दिव्या शिंदेचं या कॅप्टन पदाच्या उमेदवारीच्या टास्क अंतर्गत एक वेगळंच रूप पाहायला मिळणार आहे. दिव्या वर्सेस बिग बॉसच्या घरातील इतर सदस्य असा सामना उद्या तुम्हाला या टास्क अंतर्गत पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, दिव्या शिंदे ही कॅप्टन पदाच्या उमेदवारीसाठी किंवा कॅप्टन म्हणून योग्य कंटेस्टंट आहे? याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि जर दिव्या वाटत नसेल तर पुढचा कॅप्टन कोण व्हावा हे सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.